तितकाच आहे? हा प्रश्न आहे मित्रांनो नीट आपण लक्षात सध्या घ्या. सिन्नरची दृश्य पुण्यावरून पाहतोय जिथे चक्का जाम आंदोलन पुन्हा सुरू आहे. अहिल्यानगर शिर्डी नाशिक असं का म्हणतात ते? पुन्हा ते अहिल्यानगर याच्यासाठी जोडायचंय कारण पुढे अहिल्यानगर ते संभाजीनगर प्रस्तावित आहे आणि संभाजीनगर पासून पुढे पुणे नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग पूर्ववत करण्यासाठी चाकण ते सिन्नर दरम्यान आज सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन सुरू झालेलं आहे. ही गर्दी त्याच ठिकाणची आहे. आपण ही नाशिकमधली ताजी दृश्य पाहतोय. JMRT दुर्बिणीचं खोटं कारण देऊन हा मार्ग बदलण्यात आलाय असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा. या ठिकाणी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे उपस्थित आहेत. अभिजित, काय सांगाल, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिकडची काय स्थिती आहे? पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्गासाठी नाशिक पुणे महामार्गावर ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. सिन्नर जवळ गोंदिया परिसरामध्ये सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं जात आहे. संगमनेरमध्ये देखील आंदोलन सुरू आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन केलं जात आहे आणि रास्ता रोको आंदोलन सध्या या ठिकाणी केलं जात आहे. नाशिक पुणे हा सरळ रेल्वे मार्ग व्हावा या मागणीसाठी या सगळ्या परिसरातले ग्रामस्थ नागरिक आक्रमक झालेले बघायला मिळतात आणि त्यामुळेच आज रास्ता रोकोच्या माध्यमातून सरकारपर्यंत हा संदेश देण्याचा प्रयत्न आंदोलकांचा आहे की पुणे नाशिक हा रेल्वे मार्ग हा सरळ झाला पाहिजे. म्हणजे नाशिकहून पुढे संगमनेर जुन्नर मार्गे हा रेल्वे मार्ग झाला पाहिजे ही मागणी आंदोलकांची आहे आणि त्यासाठी नाशिक पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन आता ठिकठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे वाहतुकीची देखील या महामार्गावर काही प्रमाणात कोंडी झालेली बघायला मिळते. तर आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावर आल्यानं त्यांनी महामार्ग रोखल्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये देखील काहीशी झटापट आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे काहीसं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. मात्र जी मुख्य मागणी आहे ती म्हणजे पुणे नाशिक सरळ रेल्वे मार्ग व्हावा यासाठी हे सगळं आंदोलन या ठिकठिकाणी नाशिक पुणे महामार्गावर केलं जात आहे. सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काय खबरदारी घेण्यात आली? पोलिसांचा मोठा बंदोबस्त ज्या ज्या ठिकाणी आंदोलन आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून देखील खबरदारी घेतली जाते. आंदोलकांना देखील आवाहन केलं जात आहे की त्यांनी महामार्ग रोखून धरू नये, चक्काजाम आंदोलन करू नये यासाठी आंदोलकांना देखील आवाहन केलं जात आहे. मात्र सध्या परिस्थितीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत आणि कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी देखील घेतली जाते. आपण सध्या पाहतोय अभिजित, मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली आहे. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? बदललेल्या मार्गासंदर्भात जे आरोप लावण्यात येत आहेत तो मार्ग का बदलला गेला या संदर्भातले नेमके आरोप काय? पूर्वीचं जो सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं पुणे नाशिक रेल्वे मार्गासाठी त्या रेल्वे मार्गामध्ये एक दुर्बीण आहे की ज्या दुर्बिणीमुळे खरं तर या रेल्वेचा मार्ग बदलण्यात आलेला होता. मात्र तो न बदलता पूर्वीप्रमाणेच म्हणजे जो पूर्वीचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं तशाच पद्धतीने हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी खरं तर हे सगळं आंदोलन सुरू आहे. या सगळ्या रेल्वे मार्गामध्ये नारायणगावजवळ पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावजवळ JMRT ची दुर्बीण आहे आणि या दुर्बिणीमुळे हा रेल्वे मार्ग बदलण्यात आलेला होता आणि तो नाशिकहून शिर्डी आणि पुढे शिर्डीहून मग पुणे अशा पद्धतीने त्याचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं. मात्र तो तसा न करता पूर्वीप्रमाणे नाशिक पुणे रेल्वे जी आहे ती संगमनेर मार्गेच व्हावी यासाठी हे चक्काजाम आंदोलन केलं जात आहे आणि जे कारण JMRT दुर्बिणीचं दिलं जात आहे ते कारण देखील आंदोलकांचं म्हणणं आहे की हे कारण काही पुरेसं नाही आहे केवळ हा रेल्वे मार्ग बदलण्यासाठी. त्यामुळे पूर्वीप्रमाणे संगमनेर मार्गे ही रेल्वे व्हावी यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात एकीकडे आंदोलन करतायत तर दुसरीकडे आमदार सत्यजित तांबे देखील सिन्नर जवळ नाशिक पुणे महामार्गावर आंदोलन करतात. त्यामुळे एकाच वेळी या दोन ठिकाणी सध्या हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अभिजित, असा आरोप करण्यात येतोय की त्या बदललेल्या मार्गामुळे खरं तर उद्योगांना याचा मोठा फटका बसू शकतोय, पण नेमकं याचं काय कनेक्शन आहे? कशा पद्धतीने उद्योगांना या बदललेल्या मार्गाचा फटका बसणार आहे? आपण जर बघितलं तर नाशिक पुणे महामार्गावर पुढे संगमनेर आहे. संगमनेर च्या पुढे मग
पुणे जिल्ह्यातली काही गावं आहेत, MIDCचा परिसर आहे, त्यामुळे या महामार्गावर उद्योग देखील मोठ्या संख्येने निर्माण झालेले आहेत. त्यामुळे जर हा रेल्वे मार्ग झाला तर या उद्योगाला देखील चालना मिळणार आहे. पर्यायाने या सगळ्या भागामध्ये उद्योग व्यवसाय देखील वाढीस लागतील अशा पद्धतीचं आंदोलकांचं म्हणणं आहे. मात्र जर हा रेल्वे मार्ग बदलला तर या ठिकाणी जे उद्योग येऊ शकतात किंवा उद्योगाला जी चालना मिळू शकते ती मिळू शकणार नाही आणि पर्यायाने या सगळ्या परिसराचा विकास होऊ शकत नाही अशा पद्धतीचं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे नाशिक पुणे रेल्वे मार्ग जो आहे तो संगमनेर, मंचर, नारायणगाव, चाकण, आळेपाटा अशाच पद्धतीने व्हावा या मागणीसाठी आता हे आंदोलन केलं जात आहे. आंदोलक आता आक्रमक आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकारकडून काही पावलं उचलली जात आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी.